कधी विचार केलाय शरीर स्वतःवरच हल्ला का करतं? मी डॉक्टर वृषाली होमिओकेअरमधून आज तुम्हाला ऑटोइम्युन डिसीजेस बद्दल सांगणार आहे. समजा एखाद्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड आहे, ज्याचे काम बाहेरच्या लोकांना थांबवणं आहे. आणि जर तो गार्ड घरच्याच लोकांना चोर समजून त्यांच्यावरच हल्ला करू लागला तर काय होईल? तेच ऑटोइम्युन डिसीजेसमध्ये होतं. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे स्वयंप्रतिकार रोग. यात आपली जे रोगप्रतिकार शक्ती असते, जिचं काम आपल्याला आजार आणि इन्फेक्शन पासून वाचवणं आहे, तीच चुकून आपल्या शरीराच्या निरोगी पेशींवर हल्ला करू लागते. याचे मुख्य कारण अजून समजलेले नाही, पण मानले जाते की मानसिक तणाव म्हणजे स्ट्रेस, जेनेटिक आणि एन्व्हायरमेंटल पर्यावरणीय कारणांचा यात समावेश असतो. ज्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस, ल्युपस, क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, ऑटोइम्युन थायरॉइडायटिस आणि टाईप 1 डायबिटीस असे आजार आहेत, त्यांना सांगितले जाते की हे आजार पूर्णपैकी बरे होत नाही. पण जर तुम्ही खोलात जाऊन पाहिलं तर ह्या आजारांचाही एक पॅटर्न असतो. आपल्या शरीरात कोणताही आजार झाला की एक हिलिंग मेकॅनिझम सुरू होते, जी 3 स्तरावर असते: बॉडी, माइंड आणि सोल, म्हणजे शरीर, मन आणि भावना. कोणताही आजार झाला की शरीरावर त्याचे लक्षण सिम्पटम्सच्या रूपात दिसून येतात. उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जसं आपल्याला संधिवात, सांध्यांना सूज येणे, सांधी दुखणे, कणकणी भरणे असे सिम्पटम्स दिसून येतात. जर आपण फक्त या लक्षणांना ठीक करायला गेलो तर आपण पूर्णपणे बरे होत नाही, कारण हे जे शरीरावर दिसून येणारे लक्षणं असतात ते मनात दडलेल्या भावनांचं एक प्रतिबिंब असतं, ज्याला आपण रूट इमोशन म्हणून मानले जातं. कधी आपण काही भावना व्यक्त करायला घाबरतो आणि आपले मन त्या भावना दाबून ठेवतं. सुरुवातीला आपले मन आपल्याला प्रोटेक्ट करतं, पण त्या भावना साचत जातात आणि एक काळ असा येतो जेव्हा आपले मन अजून त्या भावना पुढे दाबून ठेवू शकत नाही आणि तेच आपल्या शरीरावर लक्षणाच्या रूपात आणि आजाराच्या रूपात निर्माण होतं. होमिओपॅथी फक्त फिजिकल सिम्पटम्सवर लक्ष देत नाही, तर मनात दडलेल्या भावना आणि मूळ कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि शरीराची नॅचरल हिलिंग प्रोसेस ॲक्टिव्ह करते. तर आपल्या भावनांना समजा, व्यक्त करा आणि होमिओपॅथी निवडा. थँक्यू.